सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव सौ वैशाली रामदास शिंदे या ताईंचा आहे। या ताई सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे। खरंच खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी या ताईंना दिला। हा अनुभव ऐकताना डोळ्यामध्ये पाणी येणारच, कारण जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझे डोळे भरून आले। खरंच कितीही वाईट परिस्थिती असली, स्त्री एक वेळेस उपाशी राहू शकते, पण जेव्हा नवऱ्याच्या आयुष्यामध्ये एखादी परस्त्री येते, ती गोष्ट ती कधीही सहन करू शकत नाही। या ताईंच्या बाबतीत असंच काही घडलेलं आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महाराजांचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती शेअर करावे। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। खरंच आज अनुभव लिहिताना प्रत्येक गोष्ट आठवत आहे। खूप विचार केला की अनुभव शेअर नको करायला, पण नंतर विचार केला की अनुभव जर शेअर केला, एखादी माझ्यासारखीच माझी बहीण दुःखात असेल, या संकटात असेल, तर तिला मार्ग मिळेल। त्या हेतूने मी आज अनुभव शेअर करत आहे। काय झालं होतं, माझा खूप सुखी संसार चालू होता। मला 2 छोटे छोटे मुलं आणि माझे मिस्टर कामानिमित्त बाहेर आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत बाहेर आहे। गावाकडे सासू सासरे जाऊ सर्व जण आहेत, पण मी आणि माझे 2 मुलं, मिस्टर असे आम्ही पुण्याला राहतो। असं आमचं छोटंसं कुटुंब। महाराज काय, महाराजांची सेवा काय याविषयी मी कधीही ऐकलेलं नव्हतं किंवा कधीही सेवा केलेली नव्हती। म्हणतात ना, जेव्हा आयुष्यात दुःख येतं तेव्हा आपण देवाकडे जात असतो। तसंच काही माझ्या बाबतीतही घडलं होतं। आम्ही खूप सुखी होतो, पण काय झालं ना की अचानक आमच्या शेजारी एक कुटुंब होतं, त्यातील एक मुलगी होती। ती रोज आमच्या घरी यायची, बसायची, बोलायची। खूप छान संबंध जुळले होते। असं संबंध जुळता जुळता काय झालं की कुणाच्याही मनात नव्हतं की असं काही होईल, आणि माझे मिस्टर तिला फ्रेंडली खूप काही चेष्टा मस्करी करून बोलत असे, आणि तीही मिस्टरांसोबत बोलायची। मीही तिला माझी बहीण मानलं होतं। असंच आमचं चालू होतं। पण काय झालं ना की थोड्या दिवसात मला काहीतरी वेगळं दिसायला लागलं, कारण तिच्या मनात तिच्या भावना मला वेगळ्या दिसू लागल्या। कारण ही गोष्ट लगेच क्लिक होत असते, त्यांचं वेगळंच बोलणं हे मला दिसू लागलं। जेव्हा मला तिच्या मनात असे भाव आहेत असं कळलं, तेव्हा मला तिची खूप चीड यायला लागली, रागही यायला लागला। पण परक्या व्यक्तीला आपण कसं थांबवणार? त्यामुळे मी मिस्टरांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका, कारण तिच्या मनामध्ये वेगळ्या भावना तयार झाल्या आहे असं मला जाणवतं। तुम्ही तिच्यासोबत बोलायचं कमी करा, आपल्या घरातही यायचं आता तिला कमी करावं। पण मिस्टरांनी मलाच रागवले, तू काहीही बोलती, असं काही नाही आहे असं बोलून ते मला खूप रागवले। मीही त्यावेळेस शांत बसली, पण थोड्या दिवसांनी हे प्रकरण खूप वाढत गेलं। मिस्टरही तिच्या प्रेमामध्ये गुंतत गेले हे मला दिसू लागलं, कारण त्यांच्या चॅटिंग एक दिवस मी वाचले। माझा खूप शॉक बसला, धक्का बसला। आता पायाखालची जमीन माझी सरकली। आता काय करावं काही कळेना। त्याच वेळेस मी असाच मोबाईल बघत होते। महाराजांचे मला व्हिडिओ दिसू लागले, अनुभव दिसू लागले। मी अनुभव बघत होती, महाराजांची सेवा बघत होती। मनामध्ये एक निर्माण झालं की आपण ही जाऊया, करूया। आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, कारण मी कुणाला ही गोष्ट सांगूही शकत नव्हते। सासू सासऱ्यांना नाही, कारण तिथे जाऊ भाऊजाई सर्व आहे, आणि आई वडिलांनाही नाही। तर काय करावं काही कळेना। त्याच वेळेस मी रात्री महाराजांच्या मठात गेले। माझ्या घराजवळच मठ होता, पण एवढ्या दिवस मी कधीच गेले नाही। म्हणतात ना, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी बोलवतात,
त्याच वेळेस आपण तिथे जाऊ शकतो. तसंच माझं झालं. मी तिथे गेले. मला काही एक माहीत नव्हतं. महाराजांचे दर्शन कसे घ्यायचे हे देखील मला माहीत नव्हतं. इतर लोकांचं बघून मी महाराजांना मुजरा केला. त्यांच्याकडे बघून मला रडूच आवरेना. काय करावं? स्वामींना खूप कळकळून विनंती केली. स्वामी, माझ्या आयुष्यात खूप मोठे संकट आले आहे. मी तुमच्याशिवाय कुणालाही सांगू शकत नाही. मी तुमचा आधार म्हणून इथे आली आहे. तुम्ही सर्व काही जाणता. तुम्ही सर्वांची आई, मायबाप सर्व काही आहात. तसेच माझे आहात. मी तुम्हाला माझ्या आईप्रमाणे मानते आणि तुम्हाला सांगत आहे, स्वामी प्लीज याच्यातून मला मार्ग दाखवा, काहीतरी करा. त्याच वेळेस तिथे सांगण्यात आलं की तुम्ही काय करा की इथे आता प्रश्नोत्तर होणार आहे. ज्यांना कुणाला प्रश्नोत्तर करायचे आहे, अडचणी आहे, त्यांनी इथे थांबून प्रश्नोत्तर करावे. मी तिथेच थांबली आणि त्या दादांना माझं सर्व काही सांगितलं. त्यांनी मला खूप छान सेवा दिल्या. पण मला एवढ्या सेवा जमेल का? माझे छोटे मुलं होते. काय करावं काही कळेना. पण आता मनाने ठाम निर्णय घेतला की आता इथपर्यंत आले तर इथून पुढेही सेवा करायची. दादांनी खूप आधार दिला. ताई घाबरू नका. आता तुम्ही महाराजांना शरण आले आहात. महाराजांची तुम्ही सेवा सुरू करा. आता सर्व काही स्वामींवरती ठेवा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त सेवेकडे लक्ष द्या. महाराजांवरती विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यानंतर त्यांना त्यांची चूक कळून ते तुमचा संसार पुन्हा सुखी होणार आहे. असे त्यांचे आधाराचे बोल ऐकल्यानंतर मनाला खूप छान वाटलं. धीर आला. कोणीतरी आहे असल्यासारखं खरंच वाटलं. आणि मी सेवा घेऊन सर्व साहित्य घेऊन महाराजांचा फोटो घेऊन घरी आले. माझ्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती की माझे मिस्टर मला ह्या देवाचं करण्यापासून थांबत नव्हते, विरोध करत नव्हते. माझी दुसऱ्या दिवशीपासून सेवा सुरू झाली. मला संकल्पित 7 गुरुचरित्र पारायण करायला सांगितले होते. याआधी मी कधी केलेलं नव्हतं, पण आता मला करायचं होतं. आणि मी गुरुचरित्राबरोबर स्वामीचरित्रचेही पारायण सुरू केले. तारक मंत्राचं रोज तीर्थ बनवू लागले. घरात शिंपडत होती, त्यांना प्यायला देत होती. जी विभूती पडल ती विभूती भाजीपोळीमध्ये खायला देत होती. अशी माझी सेवा सुरू झाली. पहिलं गुरुचरित्र पारायण खूप छानपणे पार पडलं, पण काही अनुभूती आली नाही. मला ते डोळ्याने दिसत होतं की काय करत आहे. मी काय केलं की असेच माझे जेव्हा 3रं पारायण चालू होतं त्यावेळेस अचानक काय झालं की त्यांचे भांडण झाल्याचं मला कळालं. कोणत्या तरी गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद झाले. महाराजच घडवत आहे असं मला जाणवावं लागलं. मी न थांबता पारायण सुरूच ठेवले. पण मी मिस्टरांना बोलली की आपण हे करू नका. जेव्हा मी त्यांना बोलली त्यावेळेस त्यांनी मला खूप मारलं. जो नवरा मला कधी हात उगारत नव्हता त्यांनी त्या दिवशी मला खूप मार दिला. स्वामींकडे मी खूप रडत होती, खूप रडली. आणि मी गुरुचरित्र कंटिन्यू सुरू केले. आणि काय आश्चर्य ना, माझं जेव्हा 6वं गुरुचरित्र पारायण चालू होतं त्यावेळेस मिस्टरांनी तिचे नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकले होते. मला माझी माफी मागितली. माझ्याकडून चूक झाली. मला माझी चूक कळाली आहे. मला माफ कर. असे ते ढसढस रडू लागले. मला बोलू लागले. मला त्यांचं काही वाटत नव्हतं, पण स्वामींची कृतज्ञता वाटत होती. कारण ही अशक्य गोष्ट फक्त आणि फक्त स्वामींनी शक्य केली होती. मला खूप रडू येत होतं. स्वामींचे खूप आभारही मानले. आणि त्यानंतर माझे मिस्टर पुन्हा माझ्यासोबत व्यवस्थित राहून आमच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. आता आमचं जीवन फक्त स्वामींनी सुखी करावं आणि आमच्या हातून महाराजांची सेवा घडावी एवढी स्वामीचरणी प्रार्थना आहे. खरंच ज्यांना दुःख आहे, जे अडचणीत आहेत असे त्यांनी फक्त स्वामींची श्रद्धेने सेवा करावी आणि स्वामी नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार. फक्त योग्य वेळेची वाट बघा. असा माझा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला आहे. खरंच खूप सहन केलं ताईंनी. कोणीही हे सहन करू शकत नाही.
चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.